सामनाच्या अग्रलेखामधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आलेली आहे। मोदी सरकारची घसरगुंडी सुरू झालेली आहे। लोकशाहीची ठोकशाही सोमवारी दिल्लीतील रस्त्यांवर पाहायला मिळाली। सत्ताधारी संवाद का साधत नाहीत असा सवाल सामनाच्या अग्रलेखामधून केंद्र सरकारला विचारण्यात आलेला आहे। सामनाच्या अग्रलेखामधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आलेली आहे। मोदी सरकारची घसरगुंडी सुरू आहे। लोकशाहीची ठोकशाही सोमवारी दिल्लीतील रस्त्यांवर पाहायला मिळाली असं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे। तर सत्ताधारी संवाद का साधत नाहीत असा सवालही सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आलाय। पाहूया सामनाच्या अग्रलेखामध्ये सविस्तरपणे काय म्हटलेलं आहे। मोदी सरकारची घसरगुंडी सुरू झालेली आहे। दिल्लीच्या रस्त्यांवर पोलीस तरुणांवर लाठ्या चालवत होते आणि संतप्त तरुण जागेवर लाठ्या खात शांतपणे उभेच होते। मला अजून मारा पण मी इथून हटणार नाही असं सांगणारे आंदोलक जेथे निर्माण झाले तेथे हुकुमशहा त्यांचं काय वाकडं करणार। जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीची ठोकशाही सोमवारी दिल्लीच्या रस्त्यांवर दिसली। भारताच्या बुद्धभूमीवरील सरकारी हिंसा मानवतेचे धिंडवडे काढणारी ठरली। मोदी स्वतःला विश्वगुरू म्हणून घेतात। अंधभक्त त्यांना विष्णूचा 13वा अवतार समजतात। मात्र दिल्लीच्या रस्त्यावर निरपराध तरुणांची डोकी फोडणारे सैतानी राज्य ते चालवत आहेत। सत्तेवरच्या मंडळींनी संवाद साधला नाही तर त्यांचं राज्य फार काळ टिकेल असं दिसत नाही। सामनाच्या अग्रलेखामधून अशा पद्धतीनं केंद्रावर टीका करण्यात आलेली आहे।